पाहू शकता आता आपण माळस पिंपळगाव येथील गट नंबर 20 किरण रुस्तमराव पठाळे यांच्या शेतामध्ये आहेत। खरं तर आज गोदावरी नदी पात्राने 1 किलोमीटरची दिशा ओलांडलेली आहे। नदी पात्र सोडून 1 किलोमीटर गावाच्या बाहेर पाणी आले। रस्त्याचे अक्षरशः जे सोन्याच्या झाड पूर्णपणे हे बरखास्त झाले आपण पाहू शकता। खरं तर शेतकऱ्याचं काम या ठिकाणी खूप सुरळीत चाललं होतं, पण अचानक या गोदावरी नदीला पूर आल्यामुळे शेतकऱ्याचं खूप नुकसान झालं आहे। खरं तर या पाण्यानं माळस पिंपळगाव येथील गोदावरी नदी काठावर खूप नुकसान झालंय। खरं तर आपण पाहू शकता हे पाणी अक्षरशः शेतकऱ्याच्या डोळ्यात आज इतकं पाणी आलंय मायबाप। खरं तर या सोन्याला पाहून लोक खूप रडायला लागले। आज एवढं पीक सोन्याचा घास तोंडात घालायच्या ऐनवेळी जर वायाला जात असेल तर या सरकारला थोडी कशी जाण येत नाही। खरं तर आज या सरकारने थोडंफार या शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे। मायबाप ही मायबाप जनता आपल्याला कधी विसरणार नाही। खरं तर आजपर्यंत या शेतकऱ्यावर खूप अन्याय झालेला आहे। आपण पाहू शकता रात्री काल 12 वाजल्यापासून पाणी लोकांच्या शेतामध्ये घुसतंय, घरामध्ये घुसतंय। खरं तर इतकं नुकसान प्रचंडपणे झालेलं आहे की आपण सांगू शकत नाही, पाहू शकत नाही। शेतकऱ्यांचा हाल आपण पाहू शकता। खरं तर आज गोदावरी नदी पात्राच्या बाहेर पाणी जर इतकं आहे, मी कडीला उभा आहे, आतमध्ये पाहू शकता आपण या ठिकाणी अक्षरशः डोक्याच्या वर पाणी आहे। खरं तर लवकरात लवकर शेतकऱ्याला सरकारने लवकर मदत जाहीर करावी। आपण याकडे दुर्लक्ष कुठल्याही प्रकारचं सरकारने करू नये, लवकर या ठिकाणी आपण पोहोचावे हीच सरकारला एक विनंती आहे। ओके।